उच्च शिक्षित कायद्याची पदवी घेतलेली आहे, मात्र अचानक राजकारणात वळण्याचा निर्णय घेत आहे. कारण काय? तर आपल्याला समाजकारण करायचं असेल तर राजकारणाशिवाय दुसरा पर्यायच नाही असं मला तर वाटतं. या शिक्षणाचा आपल्याला यात फायदा होईल वाटते का? लोकांना ॲडव्होकेटचं म्हणजे बघायला गेलं तर जास्त फी वगैरे असं वाटतं. म्हणजे खाजगी शाळेमध्ये ज्या प्रकारे शिक्षण दिलं जातं त्या प्रकारे शासकीय शाळेमध्ये कसं दिलं जाईल ह्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. कारण का जरी माझ्या वडिलांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम चेंज होतो. माननीय सतेज पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या वडिलांच्यावर विश्वास ठेवून आणि माझं 21 वर्ष आत्ताच पूर्ण झालं आणि त्यांनी मला ही संधी दिली माझा विश्वास ठेवून आणि नक्कीच मी या संधीचं सोनं करेल. तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघ तसा एका विशेष कारणानं चर्चेत आला. चर्चेचं कारण आहे, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल यांनी दिलेला युवा चेहऱ्याला जी संधी दिलेली आहे त्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला. आपल्यासोबत आहेत याच उमेदवार सोनाली पाटील. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. त्यांना संधी दिली गेली आहे, राजकारणाचं बाळकडू त्यांना मिळालं आहे त्यांच्या वडिलांकडून आणि कायद्याची पदवी घेतली असताना देखील त्या राजकारणात वळत आहेत. नेमकी कारणं काय आहेत या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, काय सांगाल तुम्ही? एकतर उच्च शिक्षित कायद्याची पदवी घेतलेली आहे, मात्र अचानक राजकारणात वळण्याचा निर्णय घेत आहे. कारण काय? कारण म्हणजे की मला म्हणजे समाजकारणाचा वारसा हा माझ्या घरातूनच मिळाला आहे. कारण का माझ्या वडिलांनी म्हणजे ह्या भागातील म्हणजे अनेक लोकांची कामं केली आहेत. म्हणजे समाजकार्य ते करतच आले आहेत आणि माझ्या आई देखील लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांनी देखील म्हणजे अनेक कामं समाजासाठी केली आहेत आणि मी लहानपणापासूनच ते सगळं पाहत आले आहे. त्यामुळे मला देखील समाजकारणाची आवड निर्माण झाली आहे आणि आता बघायला गेलं तर आपल्याला समाजकारण करायचं असेल तर राजकारणाशिवाय दुसरा पर्यायच नाही असं मला तर वाटतं पर्सनली. त्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. आपण म्हणालात की समाजकारणाचे आपल्या वडिलांच्या पार्श्वभूमी तुम्ही सांगितलात. काय सांगाल विलास पाटील जे आहेत तिथल्या समाजकारणात असेल, गगनबावडा तालुका असेल, या अनुषंगानं आपल्या सहकारी संस्था असतील, या अनुषंगानं चर्चेत आहेत. कसं बघताय त्यांच्याकडनं काय तुम्हाला मिळालं? कसं बघताय त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीकडे? म्हणजे लहानपणापासून मी बघत झाले. मला म्हणजे भारी वाटते की त्यांच्यामुळे अनेक म्हणजे युवकांना देखील रोजगार निर्माण झाला आणि म्हणजे आमच्या भागाची डेव्हलपमेंट आधी काहीच नव्हती. मला वाटतं की माझ्या वडिलांपासूनच ती सुरुवात झाली की आमच्या भागात म्हणजे आधी बघायला गेलं तर म्हणजे नक्की असं म्हणजे कोणतीच गोष्ट म्हणजे तेवढ्या प्रमाणात हे नव्हती किंवा युवकांना म्हणजे इथलं रोजगार अर्थकारण असेल किंवा अशा हां, अँगलनं म्हणजे म्हणताय. अर्थकारण असेल त्या प्रकारे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण ह्या तिन्ही एक गोष्टी एकत्र होऊन म्हणजे माझ्या वडिलांनी त्या गोष्टी केल्या आहेत ह्या भागात नक्कीच. ओके. आता दुसऱ्या बाजूला एक युवा चेहरा म्हणून आपल्याला संधी दिली आहे. संधीचं सोनं करणार आहात. काय नेमका या मतदारसंघातल्या समस्या आहेत? व्हिजन घेऊन काय जाणार आहात? मी लहानपणापासून ज्या काही गोष्टी मी पाहत आलो की आमच्या भागात ह्या गोष्टी असायला पाहिजेत. ह्या असल्यानंतर आमच्या म्हणजे बघायला गेलं तर आमचा भाग एकदमच दुर्गम आहे. आमचा गंगवाडा बघायला गेला तर म्हणजे ग्रामीण भाग जास्त आहे. ग्रामीण भाग जास्त आहे. हां. हां, म्हणजे त्या गोष्टी आमच्या भागात म्हणजे नाहीच आहेत की इतर भागात आपण गेल्यानंतर ज्या डेव्हलपमेंट आपल्या भागात असतात त्या आमच्या भागात म्हणजे काहीच नाही. त्या प्रकारे बघायला गेलं तर बाहेर बघायला गेलं तर आपण कोल्हापूरसारख्या म्हणजे बाहेर तालुक्यात किंवा जिल्ह्यातील म्हणजे त्या प्रकारे शिक्षण आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहेत किंवा त्या गोष्टी त्या करू शकतात. आमच्या भागात त्या प्रकारचं म्हणजे व्यावसायिक शिक्षण वगैरे असेल त्या गोष्टीच नाहीत. त्यामुळे लोकांना गोष्टीच माहीत नसल्यामुळे आमच्या भागाचे डेव्हलपमेंट कुठेतरी मागे राहिले असं मला नक्कीच वाटतं. मग ही संधी तुम्ही या अडचणीमध्ये संधी शोधताय भविष्यात इथल्या युवकांना असेल, इथल्या कौशल्यासाठी असेल किंवा जिल्हा परिषदेच्या योजना ज्या आहेत त्या इथपर्यंत पोचावा हे ध्येय घेऊन तुम्ही पुढे जाताय? होय, नक्कीच. म्हणजे मला वाटतं की लोकांना सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत किंवा शासनाकडून देखील भरपूर योजना असतात. परंतु लोकांना आमच्या भागातल्या अजिबातच माहीत नाहीत त्या गोष्टींचा. म्हणजे कदाचित थोड्याफारच की माझ्या वडिलांनीच त्या म्हणजे आणल्यात आणि आता लोकांपर्यंत त्या हळूहळू पोहोचायला लागल्यात आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की लोकांना त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकांना त्या कळतील. कारण का त्याचा लाभ जर लोकांनी घेतला नाही तर म्हणजे लोकांना त्या गोष्टी समजणारच नाहीत. त्यांनी लाभ घेतला तर नक्कीच त्यांचं चांगलं देखील होईल. खरं तर आपण कायद्याचा अभ्यास केलेला आहे, आपण ती पदवी घेतलेली आहे. तर या शिक्षणाचा आपल्याला यात फायदा होईल वाटते का? किंवा ह्या अनुभव घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात का? कसं बघता याकडं? हो, नक्कीच फायदा होईल. कारण का आमच्या भागात तर लोकांना कायद्याचं देखील ज्ञान अजिबातच नाही. ते देखील मला त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण का लोकांना ॲडव्होकेटचं म्हणजे बघायला गेलं तर जास्त फी वगैरे असं वाटतं. म्हणजे असतात म्हणजे त्या काही नेमून दिलेल्या असतात. तर त्या देखील लोकांना कुठे गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला म्हणजे लोकांना जास्तीत म्हणजे जास्त जे चांगलं किरकोळ जे हां. आहेत ते सुद्धा त्यांना माहिती हां, नाहीये. माहिती नाही आहेत नाही आणि आहे. ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा त्यांना मी नक्कीच ह्याचं देखील सांगू शकते की हा हे इकडे गेल्यानंतर तुमचं काम होईल किंवा त्या वकिलांच्याकडे गेल्यानंतर म्हणजे त्यांना त्या दृष्टिकोनातून देखील मदत करेल असं म्हणजे त्यांना मदत करेन किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवेल. पोहोचू शकतो.
हं. आता जिल्हा परिषदला आपल्याला जर संधी मिळाली तर काय आपल्या मतदारसंघाच्या अनुषंगानं आपल्या व्हिजन असणार आहे एकंदरीत इथला तुम्ही म्हणला की ग्रामीण भाग आहे दुर्गम भाग आहे इथल्या शाळा असतील इथल्या आरोग्य व्यवस्था असेल इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल किंवा इथली क्रीडांगणं असतील या अनुषंगानं काय आपलं व्हिजन आहे किंवा काय होय, नक्कीच. कारण का आमच्या इकडल्या सरकारी शाळा म्हणजे इथल्या लोकांना म्हणजे खाजगी देखील आमच्या इथे शाळा नाहीत आहेत. परंतु आमच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्यांना म्हणजे खाजगी शाळेमध्ये ज्या प्रकारे शिक्षण दिलं जातं त्या प्रकारे शासकीय शाळामध्ये कसं दिलं जाईल ह्याचा देखील मी प्रयत्न करणार आहे. कारण का त्या प्रकारे मुलांना म्हणजे देखील शाळांचा दर्जा सुधारावा यावर तुम्ही हां. विशेष प्रयत्न करणार आहे नक्कीच. आणि म्हणजे आमच्या भागात व्यावसायिक शिक्षणाकडे देखील मी जास्त भर देणार आहे, की ते कसं काय आमच्या भागात आणता येईल किंवा मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्या दृष्टिकोनातून देखील किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल किंवा कारण का आमच्या भागातील युवा म्हणजे स्पर्धा परीक्षेत नाहीच आहेत, अजिबातच ओके. नाही आहेत. म्हणजे म्हणजे संख्या- सुविधांच्या अभावाने सुविधांच्या अभावाने कारण का हां. त्यांना त्या गोष्टी माहीतच नाहीत की कोणत्या गोष्टी केल्यानंतर काय होईल किंवा म्हणजे ते मार्गदर्शन देणारी अशी अनेक केंद्र देखील मी म्हणजे भविष्यात माझा भविष्यात करण्याचा म्हणजे मानस मानस आहे. ओके. आणि करिअर मार्गदर्शन देखील असतील अशा वेगवेगळे म्हणजे ज्या दृष्टिकोनातून युवकांना त्याचा फायदा होईल ह्या सगळीच अशी केंद्र मी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन किंवा ओके. माझा मानस आहे. ओके. डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून आपल्या मतदारांना काय आवाहन कराल माननीय सतेज पाटील साहेब यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्या वडिलांच्यावर विश्वास ठेवून आणि माझं 21 वर्ष आत्ताच पूर्ण झालं आणि त्यांनी मला ही संधी दिली माझ्या विश्वास ठेवून आणि नक्कीच मी या संधीचं सोनं करेल असं मी या खरं तर निमित्ताने तुम्हाला सांगते. यावर प्रश्न विचारावा लागेल कारण अनेक वर्ष अनेक सभागृहांमध्ये अनेक दिग्गज चेहरे तुमच्या तालुक्यांमध्ये देखील आहेत तुमच्या मतदारसंघांमध्ये देखील आहेत मात्र ती संधी आपल्याला मिळाली कसं बघता या एकंदरीत सगळ्या हा घेतलेला खरं तर हा सतेज पाटील असतील काँग्रेस असेल स्थानिक नेत्यांनी घेतलेला धाडसी निर्णय आहे असं वाटतं का या संधीकडे कसं बघताय तुम्ही मी नक्कीच चांगल्या प्रकारे बघते कारण का माननीय सतीश पाटील साहेब यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की म्हणजे मला माझं म्हणजे मी जरी माझे शिक्षण मला तिकडे करावं लागलं कारण तरी सुद्धा माझं शिक्षण इकडंच झालं 12वी देखील बघायला गेलं तर इकडेच माझं शिक्षण झालं इकडं व्यावसायिक शिक्षण नसल्यामुळे मला तिकडे जावं लागलं तर त्या दृष्टिकोनातून मला म्हणजे नक्कीच मला भारी बाकीच्या ज्या वाटतंय. सोनाली पाटील आहेत त्यांना कोल्हापुरात जायला लागू नये हां. यासाठी तुम्ही धडपडणार आहे होय कारण का आमच्या भागातला देखील इतर भागात जसं काही लोकांना ज्या सोयी सुविधा उपलब्ध होतात त्या आपल्या भागात देखील असायला पाहिजे असं मला वाटतं कारण का मी देखील इथं असताना मला त्या गोष्टींची अजिबातच माहिती नव्हती की अशा गोष्टी असतात मी बाहेर गेलो त्यानंतर मला समजलं की आपल्या भागात ह्या गोष्टी नाहीत लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीत किंवा आता मला माहिती आहेत म्हणून मी या लोकांना सांगू शकते त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या मुलींना देखील ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपण काय केलं पाहिजे आपण कशा प्रकारे डेव्हलप आपण झालं पाहिजे स्वतः दुसऱ्यावर न अवलंबून राहता आजच्या घडीला सोनाली पाटील यांच्या समोर एकतर करिअर दुसऱ्या बाजूला राजकारण असे दोन पर्याय आहेत सुवर्णमध्ये सोनाली पाटील कशा साधणार आहेत मी आता कायद्याचं शिक्षण गेले त्यातूनच मला ह्या गोष्टी सगळ्या समजल्यात की समाजकारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळेच मी समाजकारण करण्याचा देखील निर्णय घेतला आणि मी माझं शिक्षण बघत समाजकारण देखील करणार आहे म्हणजे आत्ताच्या ह्या संधीकडे तुम्ही बघताय ते समाजकारण असेल इथल्या संधी असतील लोकांच्या अडीअडचणी असेल यामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला होय आणि माझ्या वडिलांचं देखील म्हणजे मी लहानपणापासून बघत आले की ते किती लोकांसाठी म्हणजे धडपडत असतात की लोकांचं चांगलं व्हायला पाहिजे आणि ते बघताना मला देखील आणि एखाद्या लोकांचं काम झालं की ते वडिलांच्याकडे येऊन सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील खूप म्हणजे भारी वाटतं ते बघितल्यानंतर म्हणजे त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवणे यातलं जे समाधान आहे ते तुम्ही शोधताय होय नक्कीच आणि एकंदरीत मतदारांना काय आवाहन कराल शेवटचे काही दिवस मतदानासाठी राहिलेले आहेत काय सांगाल माननीय सतेज पाटील साहेबांनी काँग्रेस पक्षाने मला ही उमेदवारी दिली आणि याचं नक्कीच मी सोनं करणार आणि मी जे काही शिक्षण घेते याचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा समाजकार्यासाठी व्हायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आणि आत्ताची ही निवडणूक नक्कीच मी माझ्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने जिंकेल आणि हा विश्वास आहे तुम्हाला नक्कीच विश्वास आहे कारण का जे काही माझ्या वडिलांनी आतापर्यंत समाजकार्य केले तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रचारामध्ये बघितलं. देखील सक्रिय आहात तशा लोकांच्याकडनं रिॲक्शन येत आहेत का प्रतिसाद मिळतोय चांगला का कारण का त्यांना सांगावंच लागत नाही जरी माझ्या वडिलांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एकदम चेंज होतो किंवा म्हणजे एकदम भारी असते की म्हणजे मला कळते की माझ्या वडिलांनी म्हणजे लोकांसाठी किती काय काय केले ते मला ह्यातून म्हणजे आता कळू लागले म्हणजे तेच तुमच्यासाठी डायरेक्शन आहे का त्या होय. दिशेने तुम्हाला जायचं होय नक्कीच तर ह्या होत्या सोनाली पाटील खरं तर कायद्याचं शिक्षण घेत असताना आपल्याला आपल्या करिअरमध्ये पुढं काहीतरी जायचं आहे पुढं काहीतरी कमवायचं आहे असं 99% लोकांना 99% विद्यार्थ्यांना वाटतं मात्र हे जे व्यक्तिमत्व आहे
आपण शिक्षण घेत असताना समाजकारणात गेलं पाहिजे. समाजकारणातल्या ज्या अडीअडचणी आहेत हे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय आणि त्या सोडवल्या पाहिजेत. लोकांच्या समस्या सोडवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते शोधण्यासाठी त्या आजच्या घडीला राजकारणाकडे वळल्यात. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया आणि इथंच थांबतो मी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.